नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की PU ब्राईममध्ये आपल्याला कसं अकाउंट ओपन करायचं आहे. याची लिंक तुम्हाला फ्री टेलिग्रामवर किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सअपला DM केलं तर मी व्हॉट्सअपला सुद्धा ही लिंक पाठवतो आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा इन्स्टाच्या बायोला पण मिळून जाणार आहे. तर अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, या लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. इथूनच तुम्हाला PU ब्राईममध्ये अकाउंट ओपन करायचं आहे. तर सर्वात आधी तुम्हाला इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे. जसं माझं नाव आहे सूरज, तर मी इथं सूरज टाकलं. त्याच्यानंतर टाकायची आहे आपल्याला आपली ईमेल ID. तर इथं मी माझी ईमेल ID टाकणार आहे, surajgawande290@gmail.com. आणि ईमेल ID नंतर आपल्याला टाकायचं आहे पासवर्ड. पासवर्ड मित्रांनो तुम्हाला असं टाकायचं आहे की ज्यामध्ये कॅपिटल, स्मॉल, आणि नंबर्स पण आले पाहिजेत, तरच ते पासवर्ड घेणार आहे. तर मी इथं टाकलं forex@123. तुम्ही तुमचं नाव पण टाकू शकता. फॉर एक्झाम्पल तुमचं नाव सूरज असेल तर suraj@123 पण तुम्ही टाकू शकता. आणि माझा रेफरल कोड टाकायचा आहे खाली, सूरज777. सूरजचा S कॅपिटल, बाकी स्मॉल आणि 777, आणि खाता बनायवर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 सेकंद थांबायचं आहे. 3 सेकंद आपण वेट करणार आहोत. त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे. थोडासा लोड घेणार आहे पेज ओपन होण्यासाठी, तर त्यासाठी आपण वेट करूया. पेज लोड होत आहे. आणि पेज लोड झाल्यानंतर असं एक पर्सनल डिटेलचं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण पर्सनल डिटेल फिलअप करायची आहे. फर्स्ट नेम टाकलेलं आहे, लास्ट नेम आपलं सरनेम टाकायचं आहे. आणि सरनेम टाकल्यानंतर आपल्याला आपली जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल. आणि त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ जे काही आधार कार्डवर असेल ते सर्व सेम तुम्हाला नाव, मिडल नेम, लास्ट नेम सर्व डिटेल तुम्हाला फिलअप करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे इथं तुमचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो खाली यायचं आहे आणि कंट्री इंडिया, नॅशनॅलिटी इंडियन, आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं असं पेज एक ओपन होणार आहे. तर हे पेजमध्ये तुम्हाला फक्त ब्ल्यू टिक करायचं आहे. वरती MT5 स्टँडर्ड USD असं सिलेक्ट करायचं. तुम्हाला जर इथं INR सिलेक्ट करायचं असलं ते पण तुम्ही करू शकता, म्हणजे तुमचं प्रॉफिट लॉस INRमध्ये दिसेल आणि डिपॉझिट पण INRमध्ये दिसेल. मला USD पाहिजे म्हणून मी USD सिलेक्ट केला आणि नेक्स्टवर क्लिक करत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे ID व्हेरिफिकेशनसाठी. मग ID व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होणार आहे. कंटिन्यू करायचं आहे आणि इथं ब्ल्यू टिक करून कंटिन्यू करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं फर्स्ट नेम टाकलेलं आहे, मिडल नेम टाकायचं आहे आपल्या वडिलाचं, जे पण तुमचं मिडल नेम असेल आधार कार्डवर ते टाकू शकता. आणि आता आपल्याला करायचं अकाउंट व्हेरीफाय. त्यासाठी इथं आपल्याला आधार कार्डने पण आपण व्हेरीफाय करू शकतो. तर मी आधार कार्ड सिलेक्ट करतो, तुम्ही कोणतं पण करू शकता, पण जास्तीत जास्त आधार कार्डनेच व्हेरीफाय करा, कारण की आधार कार्ड सर्वांजवळ आहे. आणि कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर फ्रंट साईडमध्ये आपलं फ्रंट पेज ओपन करायचं आणि बॅक साईडचा फोटो अपलोड करायचा आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. व्हेरिफिकेशनसाठी थोडा वेळ लागणार. व्हेरीफाय झाल्यावर तुमच्या ईमेलला एक मेल येणार आहे, जिथं तुमचा MT5 लॉग इन नंबर, MT5चा पासवर्ड आणि MT5चं सर्व्हर तुम्हाला दिसणार आहे. तर इथूनच तुम्ही MT5ला पण हा ब्रोकर कनेक्ट करू शकता. ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही आहे. तर आता हा MT5 नंबर, पासवर्ड आणि सर्व्हर आपल्याजवळ आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल, MT5 ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. हे तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. तुमच्याजवळ iPhone असेल तर तुम्ही ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. इथं ऑलरेडी डाउनलोड आहे, तर आपण डायरेक्ट इथून ओपन करणार आहोत ॲप. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं दिसणार आहे ॲड ट्रेडिंग अकाउंट. ॲड ट्रेडिंग अकाउंटवर तुम्ही फाइंड ब्रोकरमध्ये जाऊ शकता. जर iPhone असेल तर मेसेजच्या ठिकाणी तिथं सेटिंगचं ऑप्शन येईल, तिथं क्लिक करून पण फाइंड ब्रोकरवर जाऊ शकता. आणि फाइंड ब्रोकरमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे PU प्राईम. PU प्राईम जसं सर्च केलं तुमच्यासमोर एक आयकॉन ओपन होणार आहे, PU प्राईम LTD. त्याच्यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे. फर्स्ट नंबरच्या याच्यावर PU प्राईम लिमिटेड म्हणजे LTD यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं लॉग इन नंबर, पासवर्ड आणि सर्व्हर आपल्याला टाकायचं आहे. जे आपल्या ईमेलला आलेलं आहे ते तिथून कॉपी करून इथं आपल्याला टाकायचं आहे. तर आता आपण जाऊ आपल्या ईमेलला.
आणि तिथून हे सर्व डिटेल्स आपल्याला बरोबर टाकायचं आहे. सर्व्हर वगैरे पण आपल्याला बरोबर सिलेक्ट करायचं आहे तिथून. तरच तुमचं लॉग इन होणार. काही चुकीचं टाकलं तर लॉग इन होणार नाही. तर सर्वात आधी MT5 लॉग इनचे नंबर कॉपी करू आणि लॉग इनच्या याच्यात आपल्याला पेस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पासवर्ड पण इथं आलेला आहे. हा पासवर्ड आपल्याला कॉपी करायचा आहे. सेम जसा आहे तसाच कॉपी करायचा आहे आणि हा पासवर्ड पण आपण MT5च्या इथं टाकणार आहोत आणि सर्व्हर आहे आपला PU प्राईम लाईव्ह असं आपल्याला बघायचं आहे. इथं PU प्राईम लाईव्ह आणि तिथं कुठं आहे PU प्राईम लाईव्ह ते सिलेक्ट करायचं आहे. सर्व्हरमध्ये जायचं आणि इथं PU प्राईम लाईव्ह सिलेक्ट करायचं आहे आणि साइन इन करायचं आहे. तर तुमचं अकाउंट MT5ला व्यवस्थितरित्या कनेक्ट होणार आहे आणि तुम्हाला डिपॉझिट मित्रांनो वेबसाईटवरून करायचं आहे. गुगल क्रोमला तुम्हाला PU प्राईम पोर्टल लॉग इन सर्च करायचं आहे. तिथून एक पोर्टल लॉग इनचं पेज येणार आहे. तिथून लॉग इन करून तुम्ही डिपॉझिट करू शकता. तर डिपॉझिटचा पण लवकरच व्हिडिओ येणार आहे.